आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। चिंचवड इथल्या मोरिया गोसावी यात्रेमध्ये मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री। यात्रेतनं खरेदी केलेल्या चादरीवरती मेड इन पाकिस्तान लेबल असल्याचा महिलेचा दावा। पाकिस्तानी उत्पादनांवरती बंदी असताना सुद्धा बाजारात या वस्तू येतातच कशा, असा प्रश्न उपस्थित। जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात बीएमसीला मराठीचं वावडं। कार्यक्रमाच्या फलकावरती मराठीचा उल्लेखच नसल्यामुळे विरोधी पक्षांची टीका। कार्यक्रमाच्या आयोजकांवरती कारवाई करण्याची ठाकरेंचे नगरसेवक सचिन पडवळ यांची मागणी। कल्याणमध्ये बालकामगाराकडून नालेसफाई, 16 वर्षीय मुलाकडून नालेसफाईचं काम करून घेतल्याचा व्हिडिओ। संबंधित कंत्राटदारावरती कारवाईची मागणी। निदा खान प्रकरणात महत्त्वाचे अपडेट। निदा खाननं पीडित मुलीला झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवले होते। झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केल्याचा आरोप। मुंबईतील कोट्यवधींच्या आर्थिक अपहार प्रकरणातील आरोपी पोलिसांना शरण। आरोपी श्वेता साळवीवर सुभद्रा मेटल्स कंपनीत 6 कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप। या प्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्जावरील आदेश कोर्टानं राखून ठेवला। मनीषा वाघमारेच्या जामिनाबाबत 9 जून रोजी निकाल। सीबीआयच्या झाडाझडतीत घरातून रोख रक्कम न सापडल्याचा आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद। उल्हासनगरच्या कैलास कॉलनी हत्याकांडाचं गूढ उलगडलं। तक्रारदार दीपक ठाकूरच निघाला आरोपी। आधी मारहाण मग गोळीबार। तक्रारदार दीपक ठाकूरसह 8 जणांवरती गुन्हा दाखल। भारताचं भवितव्य असलेला हिंदू समाज आता जागृत होतोय। महासत्तांची मनमानी पुढे चालणार नाही। कठीण काळात संपूर्ण जगाला भारताची नितांत गरज। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य।